मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या बेमुदत आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आंदोलकांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातलाय। आंदोलकांनी सीबीएस या मुख्य रस्त्यावरती ठिय्या मांडलाय, तर दुसरीकडे या आंदोलकांचं 11 जणांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालं असून वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भात त्यांची सरकारसोबत बैठक होईल। दरम्यान आजच्या बैठकीत तरी तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याचा आढावा घेतलाय प्रांजल कुलकर्णी यांनी। माकपच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आदिवासी शेतकरी आणि कामगारांच्या मोर्चाचा आजचा खरं तर हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आपण जर बघितलं तर आपल्या विविध मागण्या घेऊन हे शेतकरी जे आहेत ते जिल्ह्यातील विविध भागातून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकले होते। रविवारी देखील त्यांच्यामध्ये एक बैठक ही पार पडली होती, मात्र प्रशासनासोबतच्या या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा हा निघालेला नव्हता। त्यामुळे अखेर काल जिल्ह्याच्या विविध भागातून शेकडो किलोमीटरची पायपीट करत हे सर्व आंदोलक जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकले होते। रात्रीचा त्यांचा मुक्काम जो आहे तो रस्त्यावरच आपल्याला बघायला मिळत। रस्त्यावर चुली या पेटल्या होत्या। आजचा हा दुसरा दिवस आहे, दुपारी उजडलेले आहेत आणि दुपारी अशा प्रकारे रस्त्यावरच खरं तर जेवणाच्या पंक्ती ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहेत। कुठे खिचडी भात, कुठे पिठलं जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे रस्त्यावरच बसून अशा प्रकारे जेवणाचा आस्वाद जो आहे तो घेतला जातोय। तसं बघितलं तर आज दुपारी विधिमंडळामध्ये शासनासोबत, सरकारच्या प्रतिनिधींसोबत, यासोबतच मंत्र्यांसोबत यांच्या शिष्टमंडळाची बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे। 11 जणांचं शिष्टमंडळ हे मुंबईकडे रवाना हे झालेलं आहे आणि या बैठकीमध्ये खरं तर तोडगा निघतो का, हे जे आंदोलन आहे ते मागे घेतलं जातात का, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।